नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा. आज आपण जाणून घेणार आहोत HPV म्हणजेच ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस याबद्दल सर्व काही. तर खरंच याच्या अगेन्स्ट लस अवेलेबल आहे का? ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे कॅन्सर होतो का? आणि कोणकोणते कॅन्सर मग त्याच्यामुळे होतात याबद्दल. HPV ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा एक विषाणू आहे. आजकाल विषाणू सगळ्यांनाच माहीत झालाय. हा व्हायरस आहे, हा स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमुळे होतो. मोस्टली इट इज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. लैंगिक संबंधांमधून त्याचं ट्रान्समिशन होतं. HPV जो व्हायरस आहे त्याचे जवळजवळ 100 सबटाईप्स आहेत. साधारणपणे 80% सेक्शुअली ॲक्टिव्ह लोकांमध्ये हे HPVचं इन्फेक्शन होऊन गेलेलं असतं, इन्फेक्शन होतं. पण ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्यांच्यामध्ये हे जे HPV व्हायरसचं इन्फेक्शन आहे ते साधारण 2 वर्षांमध्ये आपोआप बरं होतं. पण काही पेशंट्समध्ये, ज्याच्यामध्ये मी असं सांगेन की साधारणपणे 5% लोकांमध्ये HPV व्हायरस जर तो कंटिन्युअसली त्या शरीरामध्ये राहिला तर काही कॅन्सरला आमंत्रण देतो. तर त्यातला खूप महत्त्वाचा कॅन्सर जो आहे तो कॅन्सर सर्व्हिक्स, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, की ज्याच्यामुळे दर 7व्या मिनिटाला आपल्या भारतामध्ये एका महिलेला मृत्यूला सामोरं जावं लागतंय. तसंच जेनायटल वॉर्ट्स म्हणजेच जननेंद्रियावरती येणारे मस्से, ह्या बिनाईन कंडिशन आहेत. हे कॅन्सर नाही आहे, पण हे आपण रोखू शकतो. तसंच ओरोफॅरेंजियल कॅन्सर, ॲनल कॅन्सर किंवा पिनाईल कॅन्सरशी HPV व्हायरस हा असोसिएटेड आहे. आणि जर आपल्याला ह्याच्यापासून बचाव करायचा असेल तर आपल्याकडे त्याच्या अगेन्स्ट काम करणारी लस अवेलेबल आहे, ज्याला आपण HPV व्हॅक्सिन असं म्हणतो. सर्वायकल कॅन्सर, दी ओनली कॅन्सर अगेन्स्ट विच द व्हॅक्सिन इज अवेलेबल, दॅट इज अ HPV व्हॅक्सिन. मग हे कोणामध्ये द्यायचं? तर जे आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यानुसार साधारणपणे 9 ते 14 वर्षांमधील ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये हे व्हॅक्सिन दिलं गेलं पाहिजे. फॉक्सी म्हणजे फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेच्या नुसार सुद्धा 9 ते 14 वर्षाच्या मुलींमध्ये हे व्हॅक्सिन देणं गरजेचं आहे. पण आपण कॅचअप व्हॅक्सिनेशन करू शकतो साधारणपणे 26व्या वर्षापर्यंत. म्हणजे काय की सेक्शुअल कॉन्टॅक्ट आलेला नाही आहे तर 26 वर्षापर्यंत आपण ते वय वाढवू शकतो. अगदी जर HPV DNA सर्वायकल स्मिअरमध्ये जर निगेटिव्ह येतोय तर आपण अगदी 45 वर्षापर्यंत सुद्धा हे व्हॅक्सिन आपण महिलांमध्ये देऊ शकतो. सो कशा पद्धतीने द्यायचं? खूप महत्त्वाचं आहे इथे की जर आपण 9 ते 14 वयोगटामध्ये जर लस देतोय तर फक्त 2 डोसेज देण्याची गरज असते. एक आज जर दिलं तर म्हणजे 0 आणि परत एक 6 महिन्यांनी आपल्याला रिपीट करायचं आहे. 0.5 mlचं इंजेक्शन असतं, इंट्रामस्क्युलर दिलं जातं. खूप पेनफुल ते इंजेक्शन नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर मुलीचं वय 15च्या वरती असेल तर आपल्याला 3 डोसेज द्यायचे आहेत. 0 इन बिटवीन 1 to 2 months अँड आफ्टर 6 months. म्हणजे आज दिलं तर एक रिपीट डोस द्यायचा आहे 1 ते 2 महिन्याच्या मध्ये आणि पहिल्या डोसपासून 6 महिन्यानंतर 3रा डोस. सो असे 3 डोसेस देणं गरजेचं ठरतं. तेच आपण जेव्हा कॅचअप व्हॅक्सिनेशन देतोय तेव्हा सुद्धा आपल्याला 3 डोसेस द्यायचे आहेत. मग मला प्रश्न बरेच जण विचारतात की मॅडम याचे काही साईड इफेक्ट आहेत का? इतर लसीप्रमाणेच थोडंसं दुखणं, कारण हे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन आहे, तिथल्या साईटला काही पेशंट्समध्ये रेडनेस येणं, लालसरपणा येणं, असे खूप थोडे छोटे मोठे साईड इफेक्ट्स आहेत. अगदी खूप क्वचित लोकांमध्ये चक्कर येणं असं दिसून आलेलं आहे. पण जर व्हॅक्सिन देताना जर झोपून जर पेशंटला आपण देतोय लाईंग डाऊन पोझिशनला तर ते प्रमाणही आपण कमी करू शकतो. खूप क्वचित प्रसंगी जर ॲलर्जी कुठच्या गोष्टीची असेल तर मात्र ॲलर्जिक रिॲक्शन असू शकते. पण दोज आर व्हेरी रेअरेस्ट कॉम्प्लिकेशन्स ऑफ दिस व्हॅक्सिन. तर आपण कोणती लस द्यावी? बाजारामध्ये आपल्याकडे 3
HPV व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत. एक बायव्हॅलंट, दुसरं क्वाड्रिव्हॅलंट आणि 9 व्हॅलंट. आपल्याला अभ्यासाअंती असं आढळून आलेलं आहे की HPVचा जो 16 आणि 18 हा सबटाईप जो आहे तो सर्वायकल कॅन्सरचा पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. त्याच्यामुळे जे बायव्हॅलंट व्हॅक्सिन आहे की त्याच्यामध्ये 2, 16 आणि 18 याच्या अगेन्स्ट प्रतिकारक शक्ती आहे, त्याच्यामुळे ते व्हॅक्सिन खूप महत्त्वाचं ठरतं. दुसरी एक अवेलेबल जी व्हॅक्सिन आहे ती आहे क्वाड्रिव्हॅलंट. याच्यामध्ये 4 सबटाईप्स इन्क्लूड केलेले आहेत की त्या 4 सबटाईप्सचं जर इन्फेक्शन झालं तर त्याच्या अगेन्स्ट ते व्हॅक्सिन काम करतं. त्याच्यामुळे जेनायटल वॉर्ड्स म्हणजे जे बिनाइन लिजन्स आहेत, वॉर्ड्स येतात, ते आपण टाळू शकतो, ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. तसंच बाजारामध्ये रिसेंटली एक 9 व्हॅलंट व्हॅक्सिन अवेलेबल झालेलं आहे. ते HPVच्या 9 सबटाईपच्या अगेन्स्ट काम करत आहे की जे खूप महत्त्वाचं म्हणजे जेनायटल वॉर्ड्स तसंच कॅन्सर कॉझिंग जे सबटाईप्स आहेत 16 आणि 18 त्याच्या अगेन्स्ट सुद्धा काम करत आहे. तो कोणतंही तुम्ही व्हॅक्सिन देऊ शकता. जर बायव्हॅलंट देताय तर त्याची कॉस्ट साधारणपणे 2000 रुपये आहे. क्वाड्रिव्हॅलंट जर देताय तर त्याची कॉस्ट साधारणपणे 4000 रुपये आहे. पण व्हॅक्सिन देणं गरजेचं आहे. सो डेफिनेटली आय विल प्रिफर क्वाड्रिव्हॅलंट और 9 व्हॅलंट व्हॅक्सिन, कारण ते जास्त सबटाईपच्या अगेन्स्ट काम करणार आहे. बिनाइन लिजन्स और कॅन्सर सर्विक्सला प्रतिबंध करू शकतं. साधारणपणे बायव्हॅलंट व्हॅक्सिन किंवा क्वाड्रिव्हॅलंट व्हॅक्सिन जवळजवळ 83% इफिकसीने काम करतं. म्हणजे 83% त्याचा कॅन्सर प्रतिबंधात्मक उपायांसाठी आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. तसंच 9 व्हॅलंट जे व्हॅक्सिन आहे ते जवळजवळ 95 to 98% मध्ये आपल्याला काम करतं. सो व्हॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द कॅन्सर सर्विक्स किंवा मी आधीचे जे कॅन्सर सांगितलेले आहेत त्याबद्दल. सो मी माझ्या पेशंट्सना पण सांगते की एखाद्या वाढदिवसाला आपल्या मुलीला एक ड्रेस कमी घ्या, पण हे व्हॅक्सिन नक्की द्या, कारण आपण ते देऊ शकतो. इंडियन गव्हर्मेंट सुद्धा त्याच्यावरती काम करत आहे की ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्या इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये त्याला इन्क्लूड करण्यासाठी, पण अजूनपर्यंत ते आलेलं नाही. तोपर्यंत तरी आपल्या मुलींची काळजी आपणच घेऊयात. आपण आपल्या मुलींना नक्की ही लस देऊयात. आता प्रश्न येतो, मुलांना आपण हे व्हॅक्सिन देणं गरजेचं आहे का? तर येस, कारण हा सेक्शुअली ट्रान्समिटेड व्हायरस आहे आणि जर आपल्याला याच्या अगेन्स्ट काम करायचं आहे तर आपण मुलांना व्हॅक्सिनेशन देणं गरजेचं ठरतं. कारण बिनाइन कंडिशन्स अँड फॉर दॅट मॅटर कॅन्सर, ओरोफॅरेंजियल कॅन्सर, ॲनल कॅन्सर आणि पेनाइल कॅन्सर हे आपण प्रतिबंध करू शकतो. पण सध्या तरी आपण मुलांमध्ये फक्त 9 व्हॅलंट व्हॅक्सिन आपल्याला FDA अप्रूव्ड आहे. त्याच्यामुळे व्हॅक्सिनचा जरूर विचार करा. आपल्या मुलांना नक्की लस द्या आणि कॅन्सरला प्रतिबंध करा. धन्यवाद.